ओके. नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्रीय विद्यालयामध्ये साप रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो झाडावरती बसलेला आहे. छोटे बच्चे नहीं घूमते रहते हैं आपके अड़कला मॅडम हे आसपास अजून असतील, पावसाचे दिवस चालू आहेत तर नाही का, कधी कधी 10 देतो, कधी 15 देतो, कधी 20 पण देतात नाही का अंडे. हा, तर पिल्ला अजून आसपास असतील. फक्त आपल्या गार्डन वगैरे साईडने असतं ना, ते झाडं वगैरे जे आहेत झाडाच्या साईडने जे वाढलेले ते फक्त कट करून घ्यायला लावायचं. लहान मुलं काय होतं, इथं बाहेर येणार खेळायला, बॉल खेळणार, ते काय होतं, फुलं वगैरे जर अडचणी जाऊन पडले आणि जर लहान मुलांनी हात जर घातला, मोठा असलं तर समजून जातं, लहान मुलं असतात त्यांना काय समजत नाही, त्यांनी जर हात वगैरे घातला आणि त्यांना जर धक्का लागला तर ते आपल्याला बाईट करणार. त्यामुळे फक्त कट करून घ्यायचं. कट करण्याने काय होईल माहिती आहे का, अडचण राहणार नाही. आता ती झाडामध्ये बघ कसे वाढलेले, तर ह्याच्यामध्ये फुल गेलं, तुम्ही डायरेक्टच हात घालणार. हात घातला, सापाला धक्का लागला की साप तुम्हाला बाईट करणार. त्यामुळे फक्त थोडीशी एवढी प्रिकॉशन घ्या, बाकी काय नाही. उसको साबित करो ना फिर. युवान कंपनी में आज हमें महाराणा सर ने कॉल किया था. तो इन्होंने यहाँ पे साफ सफाई करते समय एक कोबरा दिखा था, तो उन्होंने हमें कॉल किया है आज. तो चलो दोस्तों, आज रेस्क्यू करते हैं हम इसे. थमा थोड़ा क्या कैमरे को दे. थोडीशी काळजी घ्यायला फक्त हॉस्पिटलवाल्यांना, अजून असतील जवळपास आसपास. हा, रोज आता काय झालं माहिती का, पिल्ले दिल्यामुळे कंटिन्यू बाहेर पडतात नाही का, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. हात गिरी घालता जरा झाडी ऊन पडली काय अभी ये बच्चे नहीं करते जी, नहीं बच्चे नहीं, सरकार है, सरकार ऐसे सेम टू सेम ऐसा ही सही है. मेरी बारे का थोड़ी
सोडा सोडा सोडा. तुम्हाला बघून शांत झालं बरं का ते त्यांना वास आला असेल तुमचा. काय नाही जरा आहे आमच्या आहे आता बॅगेत पण त्यात नेमकं साप आहे. पुराना वाला बोतल ले जा पुराना बोतल के. अरे वो तेल भी करायचं ना छोटा वाला प्लास्टिक का. राहिलं कुठं भाऊ चंदनगरला. त्या मुंड्यामधला हे माहिती आहे का रमेश हा माहिती आहे, रमेश. पुढे मला शिकला भाऊ. हा. नमस्कार मित्रांनो, आज आपण खराडे गावामध्ये आलेलो आहोत. यांच्या कंस्ट्रक्शन साईटवर आज आपल्याला बेबी कोबरा भेटलेला आहे. तर मित्रांनो, पावसाचे दिवस चालू आहे. त्याला हवा जायला तर हवा पास. नमस्कार मित्रांनो, आज आपण दिवसभरामध्ये 3 साप रेस्क्यू केले होते मित्रांनो. एक बेबी कोबरा एक खराडे गावमध्ये एक आणि युवन बाकीचे 2 जे होते ते युवनमध्ये रेस्क्यू केलं होतं. मित्रांनो, आपण ते निसर्गामध्ये सोडण्यासाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपलं जो आजूबाजूचा जो परिसर आहे घराचा किंवा पडीक घर वगैरे किंवा कंपन्यांचा किंवा कंस्ट्रक्शन साईट वगैरे झाडं वगैरे असतात मित्रांनो. झाडाचा पालापाचोळा जो असतो आपल्याला, झाडं वगैरे कटिंग करून घ्या. झाडाचा पालापाचोळा जो आहे आपल्या घराच्या आसपास जो खाली पडलेला आहे तो मित्रांनो कृपया तो उचलून घ्या, साफसफाई ठेवा. ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, बारीक साप आहेत जे बेबी वगैरे बेबी कोबरा किंवा ट्रिंकेट स्नेक, रसल वायपर, ग्रास स्नेक, गार्डन स्नेक, जे जे साप आहेत जे मित्रांनो ते साप काय होतात पालापाचोळ्यामध्ये बसलेले असतात. आणि आपण मित्रांनो चुकून जर साफ करायला गेलो आणि सापाला जर धक्का लागला तर मित्रांनो बाईट होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे मित्रांनो हे आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, निसर्गामध्ये आज रिलीज करत आहोत.